हॅलो मॅडम, हाऊ आर यू? इट्स माय फेवरेट डिश. सकाळी बोलले मसाला पाव करणार आहेत आणि आता बोलतात. तर आज आमच्याकडे जेवणाला आहे शेफ, नवीन शेफ. जेवणाला आहे जेवण बनवायला. जेवण बनवायला नवीन शेफ आहे. तर आज काय बनवणार आहे? मसाला पाव. मसाला पाव. आणि काय काय टाकलंय ह्याच्यात? आता टाकलं आपण जिरा, मोहरी, 2 पाकळ्या लसूण टाकलं, त्या तेल आणि आता कांदा भाजून घेतो. तर आज आमच्याकडे लंचला मसाला पाव आहे. आणि पुढे अजून पाव नाही, पावाच्या बदली आमच्याकडे ऑप्शन आहे. पाव संपलेले होते. हा, पाव संपलेले म्हणून आम्ही ब्रेड आणले. दुकानात पाव नव्हते, तो ब्रेड आणलेला आहे. मसाला ब्रेड आहे. मासेच टाकणार आहे ब्रेड अख्खे कापायचे ना. दोन ब्रेडला आपण असं मसाला लावतात, असं रेसिपी टाईप असं दाखवूया पब्लिकला आपल्या. आणि बाकी मग असे डुबवून खायचे. भाजी पाव म्हणजे पावभाजी. हा, मसाला पाव काय बोलता? मसाला पाव. पावभाजी मध्ये काय असतो प्रकार? पावभाजी मध्ये काय काय येतं? सर्व प्रकारच्या भाज्या येतात. आपलं तसं नाहीये, आपण फक्त मसाला टाकून बनवतो ही भाजी. ओके. इथे टोमॅटोची ग्रेव्ही करून ठेवली आहे. ब्रेड आले तेच ते ग्रेव्ही आणि प्युरी एकच झालं. हा, प्युरी साठी, दॅट इज दॅट. भाजीसाठी. हा, दॅट इज दॅट. यात आलं लसूण पेस्ट टाकली आहे. खाता तुम्ही खाता. तर आज मी चण्याची भाजी बनवणार होती. चणे ते भिजत ठेवलेले होते. संध्याकाळला सोयाबीनची भाजी होती. बघू आता कसं बनवायचं ते. संध्याकाळी चणे आणि सोयाबीन उद्याला होतील. आता तसा पण आता श्रावण चालू झालेला आहे, त्याच्यामुळे महिनाभर गणपती होऊन जाईपर्यंत व्हेजच खायचं आता. बस बस, जास्त पण तिखट नको. जिरा पावडर, धने जिरे पूड, धना जिरा, धना जिरा, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर. मीठ टाकलं नाही, ते विसरून गेला. त्यात भाज्या बिज्या काय नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो एवढंच. कांदा टोमॅटो लसूण एवढीचीच पावभाजी. सकाळी बोलले मसाला पाव करणार आहेत आणि आता बोलतात पावभाजी. दॅट इज दॅट, मसाला पाव. हा, मसाला पाव. टोमॅटो प्युरी नंतर आता काय काय टाकायचं आहे का अजून बाकी? नाही, आता रोज झालेलं आहे सर्व. हा, टोमॅटो प्युरी टाकली आहे. हा, तर लाल कलर करूया. छानपैकी परतून घेऊया. आणि 5-10 मिनटं जातील ना याला. पाणी टाकायचंय. हा, प्युरीचं जरा पाणी घे ना घासून. ओके. फुकट कशाला घालवायचं ते प्युरीचं पाणी शिजायला. हा, हे साफ पण झालं ना, तुला धुवायची गरज नाही जास्त. हो. त्यातली ग्रेव्ही थोडीशी इकडे टाकायची. इकडे नको दाखवच पूर्ण, तू ह्याच्यातच दाखव. अख्खी पाव ठेवणार आहे. मला वाटतं तुकडे तुकडे करायचे. चिमटा आहे आपल्याकडे.
पावाला दोन्ही साईडून भाजून घेत आहेत. बटर तूप किंवा त्याच्यातलं काही नसेल तर तेल घ्यायचं सरळ, पाव त्याच्यावर भाजायचे, भाजी टाकायची आणि असं पाव काय आपण काय बनवतोय ब्रेड ब्रेड मसाला पाव मसाला पाव, असं मसाला पाव हे नका बनवायचा. खाऊस. हे बघ, ही इकडे पाव खायची सुरुवात झालेली आहे. सुके पाव, भूक लागली आहे तिला. तर आता टेस्ट साठी दीदीला देते. दीदी गरम आहे, बघू गरम. काय सांगते. हा, गार होऊ द्या जरा. Hello madam, how are you? It's my favorite dish. Can you please taste it, baby? गरम आहे. थांब, गार होऊ दे आणि सांग खाल्ल्यावर कसं लागतं. हा गरम आहे, तुला बघूया, गार होऊ दे जरा. मी काय बोलतो, काय आता जरा ओव्हनला लावाय का किंवा ते आपल्या बट टोस्टरला काय जरा गरम होते ना हे ब्रेड. हाऊज इट? मस्त आहे एकदम, वाला बेस्ट वाला. Come on. चांगलं झालं. चला आम्ही पण आता जेवून घेतो. मस्त झालं.